नमस्कार. आपल्या ना यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. पेद विधानसभेचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आता आगामी विधानसभेसाठी कोण कोण उमेदवार असतील याचा आपण धांडोळा घेऊया. या मतदारसंघातून भाजपनं गेली विधानसभा निवडणूक जिंकली असल्यामुळे हा मतदारसंघ तसा भाजपच आहे. त्यामुळं इथून राणा जगजितसिंह पाटील किंवा त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा विचार केला असेल तर मग भाजपकडून याही मतदारसंघात व्यंकट गुंड, त्यानंतर ॲडव्होकेट काळे अशी असंख्य नावे आहे. आणि मग त्यापैकी कोणाला उमेदवार द्यायची हाही भाजप पुढे प्रश्न असणार आहे. इकडं गेली 25 वर्ष प्रत्येक निवडणुकीत आपण उमेदवार आहोत हे लोकांना दाखविण्यासाठी प्रयत्न करत असलेले आणि करणारे असे देवानंद भाऊ रोचकरी कुठल्या पक्षाकडून यावेळी निवडणूक लढवणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसला होती आणि काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांनी ही निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले होते. त्यामुळे आणि त्याच वेळी अशोक जगदाळे हेही अपक्ष उमेदवार होते. आता या मतदारसंघातून अशोक जगदाळे, मधुकरराव चव्हाण, इकडं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष किंवा सर्व असलेले महेंद्र काका दुर्गुडे असे उमेदवार असतील. आणि सर्वात जास्त उमेदवार असतील ती भाजप असो. पण या सर्वांना हे लक्षात घ्यावं लागेल की 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला किती मताधिक्य मिळालं होतं आणि ते मताधिक्य तोडून आपण कसे निवडून येऊ शकतात हे आपल्या पक्षश्रेष्ठी पुढं सांगावं लागणार हेही निश्चितच आहे. मग ते सांगतील अमुक तमुक तमुक, प्रत्येकाकडे कारणांचा असा मोठा बोजावारा असणार आणि तो बोजावारा पक्षश्रेष्ठी समोर ठेवतील. पण या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिलं की आई तुळजाभवानीच्या त्या परिसरातून माझा उमेदवार विजयी व्हावा आणि तेच यावेळी होईल असं वाटतं. पण त्यासाठी महाविकास आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडली तरच. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जवळपास 50,000च्या वर मताधिक्य हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळालेलं आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तेर या गावातूनही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जवळपास 400 मताचं मताधिक्य मिळालेलं आहे. आणि मग यावरून नेमकं वारं कसं वाहत आहे, कोण कुठं आहे आणि आपण कुठं आहोत याचा शोध प्रत्येक उमेदवाराने घेतला पाहिजे. आणि ते ज्यावेळेस घेतील त्यावेळेस मग कोण जिंकणार
तुळजापूर विधानसभेची निवडणूक आणि कोण हारणार यावर शिक्कामोर्तब होणार. तसं मी 2-3 व्हिडिओमध्ये पण सांगितलं की या मतदारसंघात घाटावरील आणि घाटाखाली हा वाद नेहमीच राहिला आहे आणि आजही तो तसाच कायम आहे. कारण या मतदारसंघातला जो कोणी आजपर्यंत आमदार झाला त्यानं घाटाखाली असलेल्या गावांसाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत असं घाटाखालील लोकांचं म्हणणं आहे. आणि मग ते जे निर्णय घेतील त्यावरच सगळ्यांचं काय भवितव्य किंवा ते निवडून येणार की पराभूत होणार हे ठरणार आहे. हेही तेवढंच निश्चित. तुर्तास एवढंच. धन्यवाद.